उपस्थित सर्वच मान्यवर, खरं तर 3 सभांमध्ये बोलून आल्यामुळे आता बोलणार नव्हते, पण दगड पडल्यामुळे घाबरलो असं वाटू नये म्हणून उठून उभी राहिले. दगडाला माझी सावित्रीमाई पण कधी घाबरली आणि माझी रमाई पण कधी घाबरली नाही, तर माझी ही ताई तरी का घाबरेल आणि आम्ही तरी का घाबरेल. लाडक्या बहिणी असा सगळा जप असतो आणि लाडक्या बहिणीवर दगड का पडायला लागलीत. सामान्य माणसांना का मारताय, दहशतवाद म्हणून आम्हाला बदनाम करताय आणि आमच्या सभेवर दगड पडताय. हे चित्र तुम्हालाच दिसतंय, कॅमेरे सगळ्यांचेच चालू आहेत, सगळ्यांनी बघितलंय. जास्त बोलायची गरज नाही. हे आजच्या प्रकारानंतर चिठ्ठीनं निवडून आणावेत एवढी विनंती आज मी या गावासमोर करते. आणि नगराध्यक्ष सुद्धा आपलाच झाला पाहिजे आणि होणारच एवढी, कारण बघा बाबासाहेबांचं संविधान सांगते, संविधानाने आरक्षण आणले. आरक्षण कशासाठी आणले, तर एखाद्या सामान्य व्यक्तीला त्या खुर्चीवर बसायला मिळावं. आणि सामान्य व्यक्ती आज विजयदादांच्या आशीर्वादाने विजयदादांच्या पॅनल मधून उभी आहे आणि ती सामान्य व्यक्ती त्या खुर्चीवर बसवण्याचं काम हे तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद देऊन करावं एवढी विनंती करते.